तर मित्रांनो बघा फ्रेम मी आज स्वतः माझ्या कस्टमरला ही फ्रेम द्यायला चाललो, नाही तर आपले कस्टमर स्वतः इथे येऊन घेऊन जातात। मित्रांनो आज आपली मशीन झाली खराब, जी आपण फ्रेम कट करतो ना, बॉर्डर ज्या पेंटिंगच्या बॉर्डर असतात त्याच्या, तर ती कट करायची मशीन झालेली आहे आपली खराब, बघू शकतो मित्रांनो। आपली मशीन दुरुस्त झालेली आहे बा। आपली जिथे फ्रेम आहे ना, फ्रेम कट करू लागले सर, आणि ते त्याला स्टॅपलर वगैरे मारणार आहे। कट करून झाली, आताच त्याला स्टॅपलर वगैरे मारणार आहे सर। हे बघा असं वाटतं अजून काहीतरी प्रॉब्लेम आहे मशीनमध्ये, तो दुरुस्त करू लागलो। पाणी दुरुस्त झालं आपली, स्टॅपलर वगैरे ओके। झालं तेव्हा पूर्ण फ्रेम आपली तयार झालेली कटिंग वगैरे, आणि त्याला स्टॅपलर पण मारून रेडी करू। आपल्या फ्रेमची जी ग्लास आहे ती ग्लास कटिंग होणार आहे, त्यानंतर फ्रेममध्ये ग्लास एकदम परफेक्ट अशी फिट होणार। ग्लास कटिंग ओके। बघा फायनली पूर्ण कट झाली। फ्रेममध्ये आपली जी काच आहे ती पूर्ण परफेक्टपणे बसलेली। त्यानंतर आता प्लाउड कट होणार आहे फ्रेम साईजचा। हे बघा आपलं जे प्लाउड कट आहे ते फ्रेम ग्लासच्या साईजचं पूर्ण कट होतं आहे। फ्रेम प्लाउड आहे। आता पूर्ण आपलं तयार झालेलं आहे। पेंटिंग ठेवली, पेंटिंगच्या वरून आपण आता क्लाउड वगैरे ठेवलेलं आहे, परफेक्ट अशी फिट झालेलं आहे। पेंटिंग आपली त्याच्यावरती आपण क्लाउड लावलेलं आहे। त्यानंतर अजून स्टॅपलर लावणार फिट करण्यासाठी। फायनली स्टॅपलर पूर्ण लावून झाले। त्यानंतर आता सेलो टेपची बारी। सेलो टेप आपला हे बघा झाली आपली फ्रेम तयार। त्यामागे आता आपण त्याला स्टँडिंगसाठी हुक लावणार आहोत। त्यानंतर बघा तुम्ही आता कसं झाली आपली फ्रेम रेडी पूर्ण पॅक। फायनली आपली ब्लड पेंटिंग पूर्णपणे तयार झालेली आहे। आता मी स्वतः डिलिव्हरी करायला जाणार ही पेंटिंग। मी आता दोन फ्रेम पॅकिंग करतो, बघू शकतो बघा आपली फ्रेम आता पूर्ण पॅकिंग झालेली आहे। आपण फ्रेम दिली, त्या लेडीज चालल्या, त्यांना फ्रेम दिली। आपण आलो होतो टी व्ही सेंटर छत्रपती संभाजी चौकमध्ये, तर त्या लेडीजला आपण फ्रेम दिली, त्या लेडीज खुश आहे। जर तुम्हाला अशी ब्लड पेंटिंग काढायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा।